तर बाह्य कर्मकांड म्हणजे एक विशिष्ट गोष्टीचं ते एक प्रतीक असतं, एक द्योतक असतं, असं आपण चर्चा करत होतो. म्हणजे बौद्ध बौद्ध कोणाला म्हणायचं? बौद्ध काय असं सामान्य माणसाच्या दृष्टीनं बौद्ध माणसाची ओळख कोणती? तर हा यानं चिवर घातले का, म्हणजे हा भिक्षू आहे का, हा श्रामणेर आहे का, किंवा याने निळे कपडे घातलेत का, किंवा पांढरेच कपडे घातलेत का. आता पांढरे कपडे तर पुष्कळ घालतात, तो भाग वेगळा. परंतु ते एक उपासकाची एक आयडेंटिटी पण आहे. म्हणजे चिवर आणि उपासक हे कलर मध्ये पण विभागलेले आहेत. म्हणजे भिक्षू आणि उपासक हे कलर मध्ये पण विभागलेले आहेत. भिक्षू म्हटलं की तो पीतवस्त्र किंवा ते विशिष्ट ब्राऊन कलरचं वस्त्र म्हणजे तो भिक्षू, आणि पांढरे कपडे घातलेला उपासक. म्हणजे आता मी सामनेर झालो, प्रथा ती वाईट नाही, प्रथा वाईट नाही, परंतु त्या आयडेंटिटीतूनच, त्या पेहरावातूनच लोक त्याला तसं ओळखतात. आतमध्ये तो कसा का असेना. तर मी श्रामणेर व्हायच्या अगोदर प्रथेप्रमाणे पांढरे कपडे घालून या म्हणजे जावं लागलं. म्हणजे हा ड्रेस होता माझ्या अंगात. आणि पांढरे कपडे घालून या, आणि मग याचना केली मी. ते तुम्ही चिवरचं हे तुम्ही ते श्रामणेरच्या दीक्षेचं हे पाहिलं असेल, व्हिडिओ टाकलाय मी बघा आपल्या याच्यावर. तर मग मी याचना केली, अहंग याचा मी बनते वगैरे 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 ते बोललो. मग त्यांनी ते चिवर मला दिलं बनतेंनी. पांढरे कपडे मी उतरवले आणि चिवर परिधान केलं. तर लगेच उपासकाचा श्रामण झाला. आणि ते मग बाकी शील वगैरे घेतलं. आता शील घेतलं, त्याचं पठण केलं, पण त्याची प्रॅक्टिस मी त्याचं आचरण मी करणार की नाही, हा खरं म्हणजे ते श्रामणेर बनण्याचा किंवा बौद्ध बनण्याचा निकष आहे. मी चिवर घेतलं आणि त्याची समजा प्रॅक्टिस नाही केली, जी काही अष्टशिला आहेत किंवा जी काय 10 शिला आहेत, त्याची समजा मी प्रॅक्टिस नाही केली, कारण त्याला काय असं बाहेर हे नाही ना काही. ते आचरण करतो की नाही 10 शिलांचं, पाणाती पाता आदीने दाना कामे सुमिच्छाचार, त्याला अब्रह्मचर्या वेरमणी किंवा मुसावादा किंवा सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी, किंवा त्याची 10 शिला इंटरेस्टिंग आहेत, काय का म्हणजे चांगलं, मला प्रेरणादायक आहेत ती. अं, त्याच्यानंतर विकाल भोजना वेरमणी म्हणजे अवेळी जेवायचं नाही, किंवा नच्च गीत वादित विसुक दस्तना वेरमणी म्हणजे नाच गाना बजाना तमाशा देखना इससे विरत रहने का शिक्षापद. म्हणजे हे पाहायचं नाही. त्याच्यानंतर माला गंध विलेपण धारण, माला गंध विलेपण धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी म्हणजे माला गंध विलेपन लेप लावणं, काही धारण करणं, काही माळा बिळा आणखीन काही धारण करणं, मंडन ऐसे सजाने से विरत रहने का शिक्षापद. हे काय बाकीचं घालायचं नाही अंगात, चिवर म्हणजे फक्त चिवर असते. त्यानंतर उच्चासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामी, ऊंचा आसन और महान आसनों का सेवन न करणे से, म्हणजे त्याच्यावर बसायचं नाही. उच्च आसन आणि महान मोठं उंच आसन. उंची आसन म्हणजे भारी, ज्याला आपण असं काय म्हणतो, सिंहासनासारखं किंवा असं आलिशान असं असं अशा याच्यावर ते बसायचं नाही, किंवा मोठ्या उंच आसनावर झोपायचं नाही बेडवर. त्याच्यापासून अलिप्त राहायचं. आणि
जात रूप रजत पटिक गहना वेरमणि सिक्खापदं समादियामि सोना चांदी को ग्रहण करने से विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ. आता हे अशी 10 शिलं त्याला श्रामणेर झाल्यानंतर मी घेतली. पण आता ते तसं मी आचरण केलं तरच खरं म्हणजे मी श्रामणेर आहे. किंवा आणखीन काही शिला याच्यामध्ये ऍड केली का तो भिक्षू. आणखीन काही जे आहे बरीच शिला आहे त्याच्यामध्ये खूप आहे. अगदी त्याची संख्या 400-450 पर्यंत जाते. तर ते पालन केलं तर भिक्षू असं ती परंपरा सांगते. परंतु प्रत्यक्षात ते आचरण आहे की नाही हे एक तर तो स्वतः जाणतो, नाहीतर पाहणाऱ्यानं ते ओळखायचं, त्याचा व्यवहार ओळखायचा. पण असं न करता बहुतेक लोकांचा एकमेव निकष काय असतो? अंगावर चिवर आहे म्हणजे हा श्रामणेर आहे, भिक्षू आहे आणि पालन करतच असणार. असा जो सामान्य माणसाचा भ्रम असतो, ती त्याची अविद्या आहे, ते त्याचं अज्ञान आहे, ते त्याची भान नसलेली अवस्था आहे. म्हणजे सामान्य लोकांची जी बेभान किंवा भानावर नसलेली जी अवस्था आहे, ती ह्या प्रथा परंपरांना जास्त बळकटी देते. कारण अज्ञानी माणसं, भ्रमातली माणसं, भ्रमिष्ठ माणसं, अजागृत माणसं हे पाहत नाहीत की ज्या माणसाचा ते एवढा आदर सत्कार करतात, एवढं त्याला दान देतात, अन्नदान देतात, त्याला आणखीन काही औषधं देतात, शिवरं देतात, त्याला प्रणाम करतात, पंचांग प्रणाम करतात, कधी कधी दीक्षेसाठी त्याला याचना देतात. त्याचं वर्तन कसं आहे हे सामान्य माणूस पाहत नाही. खरं म्हणजे पाहिलं पाहिजे. हे बाबासाहेबांची ही पण शिकवण आहे की जागृतपणे कोणतीही गोष्ट जागृतपणे शिकाला, केवळ कर्मकांड म्हणून नाही, केवळ प्रथा परंपरा म्हणून नाही. आणि हे बुद्धांनी पण सांगितलेलं आहे, कालामांना सांगितलेलं आहे. कालाम सुत्तामध्ये कालाम नावाची जी एक जमात होती, तर त्या जमातीचे लोक बुद्धांना भेटायला गेले आणि बुद्धांना विचारलं की अनेक लोक आमच्याकडे येतात प्रचारासाठी आणि म्हणतात आमचाच धर्म श्रेष्ठ आहे. तसे तुमचे पण भिक्षू येतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते सगळे म्हणतात आम्ही सांगतो तीच बुद्धाची शिकवण आहे. तर मग तुमची शिकवण कोणती नेमकी? असं कालामांनी त्या बुद्धांना विचारलं. तर बुद्धांनी फार समर्पक उत्तर दिले. त्याचे 10-11 निकष आहेत. आता माझ्या सुत्त नाही ते, पण ते एक कालाम सुत्त नावाचं सुत्त आहे. ह्याचाच उल्लेख बाबासाहेबांनी बुद्ध अँड धम्मामध्ये पण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की एखाद्याचा पेहराव, एखाद्याचं बोलणं याला भाळू नका, याच्या मागे जाऊ नका. एखाद्याच्या पाठीमागे किती मोठा जमाव आहे, त्याला किती मानणारे लोक आहेत, त्याची लोकप्रियता काय आहे, म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. एखाद्याची सांगण्याची पद्धत खूप आकर्षक आहे अगदी. म्हणजे आता काही काही गुरु लोक जे असतात ना, ते हिप्नॉटिक भाषा वापरतात, हिप्नोटाईज करतात. त्यांच्या बोलण्याची जी पद्धत आहे ती अशी थोडी म्युझिकल असते, लयबद्ध असते. काही लोक घोगऱ्या आवाजामध्ये, खर्जामध्ये बोलतात किंवा पठण करतात. तर माणसाच्या कानाला ते आणि मनाला मोहून घेतं. म्हणजे माइंड हिप्नोटाईज होतं. आणि हिप्नॉटिक स्टेटमध्ये माणूस आहे त्याच्यापेक्षा जास्त बधीर होतो. तर मुळातच अविद्येत असतो, मुळात भानावर नसतो, आणि त्याने असं काही ऐकलं की ते अजून बधीर होतो. म्हणजे हिप्नॉटिक स्टेट तुम्हाला माहिती आहे, हिप्नॉटिझम करणारे लोक हे तंत्र वापरतात. हिप्नोटाईज करणं म्हणजे समोरच्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त बधीर करून टाकायचं
आणि मग आपलं काम साधून घ्यायचं. त्याचा त्याच्यावर थोडासा एक चांगला परिणाम होतो पण, असं म्हणतात. मला त्याचा अनुभव नाही. तर त्याच्यावर त्या पेशंटवर, आता तो पेशंट समजायचं, त्या पेशंटवर त्याचा चांगला परिणाम होतो. त्याचं कारण असं असू शकतं की जे निगेटिव्ह इनपुट किंवा आता कारण बधिर अवस्था आहे, त्याच्यात इनपुट व्हायचं काही कारण नाही, तर त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचं रिलॅक्सेशन जे आहे ना ते येत असणार आहे. कारण इनपुट नाही, निगेटिव्ह इनपुट नाही, त्याच्यामुळे निगेटिव्ह आउटपुट नाही. म्हणजे माणसावर समजा एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आपण त्याला शिवी दिली, किंवा त्यांनी शिवी दिली म्हणून आपण त्याला शिवी देऊन परत मारलं पण, किंवा एखाद्याने जरा जास्त शिवे दिले, त्यांनी आपल्याला मारलं, तर आपण त्याला मारून टाकणं, असं ऍक्शन रिॲक्शन चालते ना सामान्य याच्यामध्ये. असे ऍक्शन रिॲक्शन चालते ना, असे गुन्हे घडतात. इनपुट आणि आउटपुट. पण जेव्हा तुम्ही बधीर असता, भ्रमिष्ठ असता, तेव्हा हे होत नाही. ते म्हणजे हिप्नोटाईज झालेल्या माणसाला शिवाय जरी दिला तरी तो ऐकून घेईल. त्याला शिवाय जरी दिल्या ना, किंवा त्याला दोन मारल्या असत, थापडी थप्पड मारले त्याला, तर त्याला काय, बधीरच आहे ना तो. तर हिप्नोटिक स्टेट ही अशी असते. तर असे लोक बरंच काही काही साधून घेतात, हिप्नोटाईज करणारे लोक. आणि हे सामान्य माणसाच्या, म्हणजे बधीर माणसाच्या, जागृत नसलेल्या माणसाच्या, सती नसलेल्या माणसाच्या हे लक्षात येत नाही. आणि अशा पद्धतीने परंपरा चालतात बऱ्याचशा. आता आपण आजूबाजूला जर पाहिलं, तर हे आपल्याला स्पष्ट दिसते अगदी. त्यांना किती सांगा तुम्ही, किती सांगा, काही सांगणारे लोक तर तुम्हाला माहिती असेल बा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उदाहरण हा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रामाणिकपणाने काम करणारे लोक आहेत ते, असं आपण समजूया. त्यांचे खून होतात. म्हणजे हिप्नोटाईज झालेली माणसं, भ्रमिष्ट झालेली माणसं, काही चांगलं सांगणाऱ्याचा खून पण करू शकतात किंवा करून घेऊ शकतात. म्हणजे जागृत नसलेली अवस्था किती भयानक आहे, भयंकर आहे, हे याच्यातून लक्षात येतं. आपला मुद्दा असा आहे, मूळ मुद्दा, की चिवर घातलं म्हणजे श्रामणेर झाला किंवा भिक्षू असला, मग तो पवित्रच. मग तो सगळं आतमध्ये सगळं आचरण करतो. आता हे 10 शिलांचं मी वाचन केलं, मग मी अंगावर ते श्रामणेरचे कपडे घातले की मी ते समजायचं का बा, मी ते त्याचं आचरण करतो. पाहणारा काय म्हणतो, हा चिवर घातलंय आणि आता हा शिलांचं आचरण करत असणार, असं त्याचा भ्रम असतो. आणि मग त्या भ्रमापोटी तो दान देईल, प्रणाम करेल, पवित्र समजेल. किती सोपं आहे. परंपरा चालू ठेवणं किती सोपं आहे. तर परंपरा चालू ठेवणारे लोक, चुकीच्या परंपरा, त्यातल्या त्यात चुकीच्या घातक परंपरा चालू ठेवणारे लोक, हे परंपरेला जबाबदार असतात. केवळ ते काय म्हणतात, तो म्होरक्या नाही, म्हणजे तो भिक्षू, ते श्रामणेर किंवा जे कोणी असतात पुढे, जे हिप्नोटाईज करतात एक प्रकारे. हिप्नोटाईज त्यालाच केलं जातं तर ज्याचं माइंड हिप्नोटाईज करण्यासारखं आहे. कुणी कोणाला हिप्नोटाईज नाही करू शकत. ज्याचं माइंड आधीच गाफील आहे, भानावर नाही, सतीमध्ये नाही, त्याला कोणी हिप्नोटाईज करू शकतं.
पण जो हिप्नॉटिझम ही हिप्नॉटिझम मी तर म्हणतो ऍक्सेप्ट करण्याची गोष्ट आहे ती. हिप्नोटाईज करणारा हिप्नोटाईज नाही करत. ऍक्सेप्ट करणारा तो म्हणतो हा करा, मला हिप्नोटाईज करा. म्हणजे तो मुद्दाम नाही म्हणत, त्याचा माइंडच तसा आहे की त्याला ते विरोध, त्याला त्यातलं काही दिसतच नाही, त्यातलं काही चुकीच्या गोष्टी त्याला जाणवतच नाही, त्याच्या जाणीवा बोथट झालेल्या आहेत, बधीर झालेल्या आहेत. तर तो जणू काय म्हणतो हा करा मला हिप्नोटाईज, मी स्वीकारतो. जगामध्ये जे काही चाललेलं आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली, त्याचा बेस मला हा दिसतो. म्हणून जनजागृती फार महत्वाची बाबासाहेबांना पण वाटायची, बुद्धांना वाटायची, की जागं केलं पाहिजे लोकांना. लोक भ्रमिष्ट आहेत, भ्रमात आहेत. म्हणून हे सगळं जगातलं दुःख आहे. बरंचसं दुःखाचं मुळच अज्ञान सांगितलंय बुद्धांनी. अज्ञान म्हणजे अविद्या, भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था. आपल्यासाठी किती मोठं काम आहे हे लक्षात येईल याच्यातून. आणि धाडसाचं काम आहे. म्हणून बुद्धाचं काम, बाबासाहेबांचं काम करणं हे लुंग्या सुंग्याचं काम नाही. त्याला पात्रच माणूस किंवा पात्रता वाढवली पाहिजे, म्हणजे जागं झालं पाहिजे. थोडं ज्ञान कमी असलं तरी चालेल, परंतु भानावर पाहिजे माणूस. जो माणूस भानावर नाही पण खूप ज्ञान कमावतो, तर ते घातकच आहे. कारण तो भानावर नाही आणि खूप ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचा तो वाईटासाठी उपयोग करेल. म्हणून ज्ञानी माणसं जास्त वाईट करू शकतात अज्ञानी माणसापेक्षा, अनपढ माणसापेक्षा. ते एक म्हण आहे ना, माकडाच्या हाती कोलीत. माकडाच्या हातात जर टेंबा दिला, त्याला काय टेंबा, तो त्याला उड्या मारायची सवय आहे. आणि त्याच्या हातात टेंबा दिला, मग ते जाळतच सुटतो. तो काही जिथं दिसेल तिथं तो. तसं ज्ञान आहे पण भानावर नाही. ब्लॅकमेल करतो माणूस. तर खूप म्हणजे माइंड ही, मन ही फार उपयोगाची पण गोष्ट आहे आणि घातक पण आहे. म्हणजे मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. म्हणून मला मनाला भानावर येण्यासाठी प्रॅक्टिस करणं ही सतीची प्रॅक्टिस आहे, जागृतीची प्रॅक्टिस आहे. म्हणून जागृतीची कार्यशाळा याचे म्हणजे इतके चांगले परिणाम होतात. माणूस त्याच्यातून जागृतीची पातळी उंचावत उंचावत तो प्रत्यक्ष बुद्ध बनू शकतोय, दुःखातून मुक्त होऊ शकतोय पूर्ण. एवढी याच्यामध्ये शक्ती आहे. आणि त्याच्या विरुद्ध जेवढा गाफील माणूस, जेवढा अजागृत माणूस, तेवढा तो स्वतःच्या आणि इतरांच्या बर्बादीला कारण ठरू शकतो. दोन्हीमध्ये माइंड हा, मन हे कॉमन आहे. मनच आहे जे अजागृत असतं किंवा जागृत असतं. त्याला आधुनिक भाषेत कॉन्शियस माइंड किंवा अनकॉन्शियस माइंड म्हणतात. सती साधना ही अनकॉन्शियस माइंडला कॉन्शियस मध्ये कन्व्हर्ट करण्याची साधना आहे. म्हणून श्वास, श्वासातून काया, कायेतून जाणीवा, म्हणजे वेदना, वेदनेतून चित्त, इमोशन्स आणि ब्रेन.
थिंकिंग प्रोसेस, हे सगळं टॉप टू बॉटम जागृतीचा अग्नी प्रज्वलित झाला की चित्तशुद्धी म्हणजे सर्व शुद्धीला, जीवन शुद्धीला सुरुवात होते. म्हणून बाबासाहेब म्हणायचे जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. बुद्धांनी पण जागृतीला, सतीला महत्व दिलं. सती, सती संप्रजन्य, सती पठ्ठान, किंवा शेवटचा संदेश त्यांचा अपमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक प्रयत्न करा. इतक्या म्हणजे मोलाच्या गोष्टी बुद्धांनी दिलेल्या आहेत जगाला. हे जर जमलं तर जीवनाचं सार्थकच झालं. काहीच बाकी करायची गरज नाही. काय दुःख नाही आणि काय नाही म्हणतात बुद्ध म्हणतात. काय दुःख बिख्ख काय नाही. दुःख काय, हे अविद्येचा परिणाम आहे, अज्ञानाचा परिणाम आहे, गाफील असण्याचा परिणाम आहे, भानावर नसल्याचा परिणाम आहे, म्हणजे सतीमध्ये नसल्याचा परिणाम आहे. म्हणजेच वर्तनाचं भान नाही, या कायाचं भान नाही, जाणीवांचं भान नाही, चित्ताचं भान नाही, मनाचं भान नाही, ब्रेनचं भान नाही, बोलण्याचं भान नाही, पाहण्याचं भान नाही, ऐकण्याचं नाही, गंध, चव, स्पर्श, सगळं जीवन बधीर बधीर राहतं. डार्कनेस आहे ते. त्या डार्कनेस मध्ये असल्यामुळं ते काय करतो आणि कसा वागतो काहीच कळत नाही, आणि त्याच्यामुळे दुःख निर्माण होते. आणि तेच मन जागृत झालं तर ते काय म्हणतात, ते भवचक्र हे धम्मचक्र बनतं, उलट उलट फिरतंय ते. धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र प्रवर्तन. आता एक, आता मी 10 दिवस रामनेर होतो, तर रोज धम्मचक्र प्रवर्तनाचं पठण असायचं. त्या निमित्तानं मला म्हणजे आधीच माझ्या आवडीचं सूत्र आहे ते. तर ते पठण करताना मला काही गोष्टी आणखी उलगडल्या, की भवचक्र म्हणजे बनण्याचं चक्र, म्हणजे संस्कारित अस्तित्व, आणि संस्कार हे दुःख आहे असं म्हटलं, सभ्य संखारा दुःखाती. तर भवचक्र म्हणजे संस्कार बनण्याचं चक्र, आणि धम्मचक्र म्हणजे ते उलट फिरतंय ते, म्हणजे गुंता गुंता वाढत जाणं, आणि सतीमुळे गुंता सुटत जाणं. गुंता वाढत जाणं हे अनकॉन्शियस माइंड मध्ये चालतं, अजागृत मनामध्ये चालतं. गुंता सुटत जाणं हे जागृत मनामध्ये, कॉन्शियस माइंड मध्ये चालतं. आता हे कॉन्शियस अनकॉन्शियस हे जी मॉडर्न संकल्पना आहे ती थोडीशी, त्यांना हे जागृती अजागृती बुद्धाचा कन्सेप्ट माहिती आहे का नाही ही वेगळी गोष्ट आहे. तर आपल्याला मात्र ते, त्याचा आधार घेऊन आपण बोलू शकतो, कारण लोकांना रूढ भाषा जास्त आवडते. जे प्रचलित भाषा आहे, रूढ भाषा वापरली मग त्यांना ती समजते. पण जागृत अजागृत मन, सती, अजून आता कित्येक लोक, काय काय सती सती चाललंय तुमचं, तर त्यांचा दोष नाही तो, कारण ती रूढ भाषा राहिली नाही. बुद्धाच्या काळात ते रूढ भाषा असेल म्हणून लोकांना, पटापट लोक दुःखातून मुक्त व्हायचे. रूढ, ती त्यावेळेस ती रूढ भाषा होती. आज ती रूढ भाषा नाही. बुद्धाच्या काळात 6 महिन्यामध्ये 60 लोक दुःखमुक्त झाले, म्हणजे बुद्धासारखे झाले 6 महिन्यामध्ये. आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत जो हा आपला आता हा पिरियड चालू आहे, 6 महिन्यामध्ये 60 लोक दुःखमुक्त झाले, आणि संघ स्थापन झाला कार्तिक पौर्णिमेला 60 लोकांचा. पण ते सगळे दुःखमुक्त होते, सगळे अर्हत होते. त्याच्या अलीकडे असतील काही नंतरचे लोक. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अर्हत, हे जे पायऱ्या आहेत, टप्पे आहेत डेव्हलपमेंटचे, पण सगळे असे पोहोचलेले लोक. आणि किती दिवसात, 6 महिन्यात. इथं आपण वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतोय, आपल्याला अजून सापडत नाही ते. कारण कसं आहे की आपला रूढ भाषा
आणि रूढ प्रॅक्टिस आपल्या समोर नाहीये, आपल्याला ती निर्माण करायची. आपण निर्माण करतोय. अजूनही सती ध्यान यातला फरक लोकांना माहिती नाही. म्हणजे पाहतोय मी आता आधी एकच आहे म्हणतात. भिक्षू लोक सुद्धा म्हणतात एकच आहे, दोनों एक ही आहे. नो. सिद्धार्थ गौतमाने ध्यान साधना केली, बुद्धाने नाही. म्हणजे बुद्ध बनण्यासाठी नाही केली, बुद्ध बनण्यासाठी जागृतीची प्रॅक्टिस केली. म्हणजे बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, सम्मा संबुद्ध म्हणजे ती जागृतीची साधना आहे. आणि ध्यान साधना ही नॉर्मल माइंड पण करतं. कोणतंही माइंड हे ध्यान करतं. ध्यान नाकारू शकत नाही, आपण टाळू पण शकत नाही, कारण मनाचं ते एक लक्षण आहे. परंतु जागृती हे वेगळं लक्षण आहे. भानावर आलेल्या माणसाचं लक्षण आहे. अशा अनेक गोष्टी आता एक एक गोष्टीचा आपल्याला उलगडा होत चाललेला आहे. तर नुसत्या कर्मकांडातून ह्या गोष्टी साध्य होत नाहीत, असा असा आपला विषय आहे. नुसतं कर्मकांड केलं, पेहराव बदलला आणि असं अमुक एक पठण केलं आणि मग अमुक एक आयडेंटिटी मिरवली म्हणजे आपण मार्गावर आहोत, असं नाही. ते वाईटही नाही, पण तेवढंच पुरेसं पण नाही. पण तेवढंच पुरेसं मानलं तर ते बंधन बनतं. त्याला शिलवरत परामर्श कर्मकांडाचं बंधन म्हटलेलं आहे. 10-11 दिवसाचं, 10-12 दिवसाचं हे जे काही श्रामणेर शिबिर मी केलं, एकांतवासासारखंच झालं ते. त्याच्यातून ह्याही काही गोष्टी मला उलगडल्या. याच्यामुळेच मी वेगवेगळे प्रयोग करत असतो. वेगवेगळे प्रयोग करणं, वेगवेगळ्या गोष्टी माहिती करून घेणं, किंवा आपल्या सर्कल मधल्या काय काय चाललंय हे आपल्याला माहिती पाहिजे, प्रॅक्टिकली माहिती पाहिजे काही गोष्टी. आणि अजून काही मला करायचंय. सध्या मी थांबतोय इथे आणि तुमच्यासाठी माईक ओपन करतो. तर आपण असं म्हणत होतो की आपल्याला होणारे जे त्रास आहेत, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, एकटेपणा, भीती, इन शॉर्ट दुःख, या ज्या फिलिंग आहेत, या ज्या जाणीव आहेत, या ज्या वेदना आहेत, या इंडिकेटर सारख्या आहेत असं आपण म्हणतो. इंडिकेटर मुळे काहीतरी इंडिकेट होतं, काहीतरी दाखवलं जातं, काहीतरी दर्शवलं जातं, काहीतरी त्याच्यातून काय होतं, बोध होतो. मगाशी आपण म्हटलं तर रोडचं जे लाल लाईट आहे, चौकातली किंवा रोडवरची जी लाल लाईट आहे किंवा पिवळी किंवा हिरवी जी आहे, थांबा पहा जा, असं आहे ना ते. थांबा पहा जा म्हणजे ते कलर, ते इंडिकेटर काहीतरी इंडिकेट करते. थांबायचे, पाहायचे, जायचे. तसे आपल्यातल्या ज्या यातना, दुःख जे आहेत, डिस्टर्बन्स जे आहेत आपल्या जाणीवेतल्या, आपले मनातले जे डिस्टर्बन्स आहे, ते इंडिकेटर सारखे आहेत. त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो. कारण इंडिकेटर त्याच्यामुळंच आहे, दिसतंय, कारण त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण दडलेलं आहे. हे दुःख हे जर इंडिकेटर मानलं आणि त्याला जर टाळलं नाही, तर पुढचं सगळं काम मग सुरळीत होतं.
तुम्ही रोडवरची लाल लाईट पाहूनही तुम्ही जर घुसले, तर काय होतं, ते तुम्ही टाळले, ते नाही लक्ष दिलं. तुम्ही तो रूल तोडला, तो नियम तोडला. लाल लाईट आहे थांबायचं, तुम्ही थांबले नाही आणि घुसले तुम्ही, तर त्याचा परिणाम काय होईल? आजकाल तर मोठ्याल्या रस्त्यांमध्ये ते सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. तर पोलिसाची आवश्यकता नाही. त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तुमची गाडी जर त्या याच्यामध्ये घुसली, नो एंट्री मध्ये, तर तुम्हाला तुमच्या खात्यातून ते काय म्हणतात, दंड कट होतो आपोआप. म्हणजे तो नियम तोडला की दंड होणार. तसं आपल्याला काही इंडिकेटर दिसत आहेत, आपल्याला आपल्याला आपल्यातल्या डिस्टर्बन्स, माइंड डिस्टर्ब झालंय, चिंता आहे, अस्वस्थता आहे, काही स्वप्न असे पडतायत आणि चित्रविचित्र, किंवा फोबिया आहे, आपल्याला भय आहे. काही लोकांना पाण्याचा फोबिया असतो, भय असतं. काहींना कुत्र्याचा फोबिया असतो, काहींना नसता. म्हणजे विचार करणं त्यांचं फोबियामध्ये ते असतात. ते आता काही होईल का, सतत चिंताग्रस्त अवस्था. ज्याने त्याने बघायचं आपण कशाला घाबरतो. तर हे इंडिकेटर आहे ते. हे आपल्या मनातले इंडिकेटर आहेत, आणि इंडिकेटरला त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. मला वाटतं बुद्धाची शिकवण ही आहे, सती जागृतीची शिकवण ही आहे. कारण मेन मेन उद्देश काय आहे, आपला मुख्य उद्देश काय आहे? आपल्या जीवनातला त्रास संपला पाहिजे, दुःखमुक्ती आपल्याला पाहिजे, निब्बाण पाहिजे. तो जर आपला उद्देश असेल, तर ते दुःख दाखवणारे इंडिकेटरकडे दुर्लक्ष करता कामा नये. सती जागृतीला जे इंडिकेटर दिसतील आपल्याला, त्याच्यातून बोध घ्यायचा आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं नाही, आणि आपली सती जागृतीची प्रॅक्टिस जर कंटिन्यू चालू ठेवली, तर आपण दुःखापासून आपोआप दुःख समुदायापर्यंत जातो. म्हणजे दुःखाचं कारण, समुदय, जिथून दुःखाचा उदय होतो, त्याला समुदय म्हटलंय. म्हणजे कारण, दुःखाचं कारण. तर दुःख जर सोडून दिलं, तर दुःख समुदायापर्यंत जात नाही आपण. म्हणजे कारणापर्यंत पोहोचत नाही. आणि कारणापर्यंत पोहोचलो नाही, तर कारणाचं निवारण शक्य नाही. एवढी सोपी आणि सरळ गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिलेली आहे. सामान्य माणूस काय करतो, अजागृत माणूस काय करतो? इंडिकेटर टाळतो, दुःख टाळतो, टेन्शन टाळतो, तो स्वतःला बधीर करतो. आणखीन दुसरे, आणि डॉक्टर लोक तेच करतात, सांगतात, त्याला बधीर करून टाकतात. इथे आता विशाल कसबेन सारखे किंवा अशोक मस्किन सारखे हे केसेस आहेत. यांना माहिती आहे डॉक्टर काय करतात, बधीर करून टाका. बधीर केलं म्हणजे ते इंडिकेटर झाकून टाकायचं, किंवा त्याचं फील नाही होऊ द्यायचं त्याला. त्याचा जास्त त्रास होतो हे मान्य आहे, परंतु तुम्ही तो विषय सोडून दिला, तर त्याच्या मुळापर्यंत जाणारच नाही ना, त्याचं निवारण होणारच नाही. त्याच्या कारणापर्यंत पोहोचलो नाही, तर तो त्रास कधी संपत नाही. उलट तो क्रॉनिक होतो, काय म्हणतात त्याला, गुंतागुंतीचा बनत बनत तो मोठा होतो, आणि मग हाताबाहेर जातो, आणि मग संपलं मग. तर ही सती जागृतीची शिकवण आहे ना, ती आपल्याला हे सांगते बुद्धांची, की जीवनाचं हे
जे जे काही जाणवतं जीवनामध्ये जगताना आपल्याला त्याचं भान पाहिजे. आणि त्यातल्या ज्या अप्रिय गोष्टी आहेत, ज्या दुःखदायक आहे, यातनादायक आहेत, त्याचा मुद्दाम मुद्दाम त्या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत. मुद्दाम, कारण तोच प्रॉब्लेम आहे आपला, तोच प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मला वाटतं लक्षात आला असेल आता सती साधनेचा उद्देश लक्षात आला असेल. हा जर लक्षात पूर्ण आला नसेल तर मग आता हा व्हिडिओ परत परत आपल्याला ऐकावा लागेल. कारण मन विसरतं. विसरलो. विसर मन विसरतं. त्याला ती हॅबिट आहे, सवय आहे, त्याला टाळायची सवय आहे, म्हणून ती विसरायची सवय आहे. मन अप्रिय गोष्टी टाळतं म्हणजे प्रॉब्लेम सोडून देतं, म्हणजे प्रॉब्लेम विसरायला पाहतं, आणि मग काम आपलं थांबतं. म्हणून ही कनेक्टिव्हिटीचा जो मुद्दा आहे, स्वतःशी कनेक्ट व्हायचं, कनेक्ट व्हायचं, कनेक्ट व्हायचं. स्वतःला सोडायचं नाही मोकळं. हे काम आहे. स्वतःला मोकळं सोडायचं नाही. मोकाट. कारण मन वढाय वढाय ते जनावरच आहे ते. उभ्या पिकातलं ढोरं, ते बहिणाबाई बरोबर म्हणायच्या. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकाला हाकाला तरी जातं ते काय, तरी जातं हिरू येई पिकावर. फिरून येई पिकावर. म्हणून याला सोडायचं नाही, मोकळं नाही सोडायचं, मोकाट. मोकाट सोडायचं नाही मनाला. ते मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. ते म्हटलं तर कामात आहे, नाही तर मोकाट ते म्हणजे जनावर कसं आहे, जनावराला तुम्ही, पण आता हे जनावर त्या जनावरासारखं याला ट्रीट नाही करू शकत तुम्ही. याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. त्या जनावरासारखं याला पकडा आलं आणि तुम्ही बांधा आला आणि त्याला व्यसन घाला आलं आणि ते मग ते ऐकल तुमचं आणि त्याला खुंटीला बांधून ठेवू. तसं जर केलं तर ते मरून जाणार. जसं ध्यानामध्ये काही लोक करतात ना, मन जानवर है उसे पालतू बनाना है. चुकीचा संदेश आहे. तुम्ही त्याला पालतू नाही बनवू शकत, तुम्ही त्याला वळणावर आणू शकता. आणि ते स्वतःच वळणावर येते, कारण हे मनाचं एक लक्षण असं आहे की ते जे काही वागतं आणि यातना निर्माण करते हे त्याचं त्यालाच आवडत नाही. हे लक्षात घेऊया आपण. मन ही त्रयस्थ गोष्ट नाही. मन ही, आपण बोलतो ते मनातूनच बोलतो. म्हणजे मनच बोलतंय, मनच दोष व्यक्त करतंय, मनच सुधारायला पाहतंय, मनच जागृतीचा प्रयास करतंय, प्रयत्न करतंय, आणि मनच त्याच्यातून मोकळं होतंय. म्हणजे सगळं कोण करतंय हे? माइंड आहे. त्याच्यामुळे त्याला त्याला आपण मनाने स्वतःला जनावरासारखं ट्रीट केलं, कसं शक्य आहे? इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ते बुद्धाने असं मनाला जागृती, मनामध्ये जागृतीचा एक गुणधर्म आहे, सतीचा एक गुणधर्म आहे, तोच लक्षात घ्यायचा आहे. ते मन जागृत झालं तर ते जनावर असलेलं मन, आता ते मन जनावर का आहे, तर ते उत्क्रांतीमध्ये ते तसंच आहे. आपण त्याच्यातूनच आलोय पुढं. आपण प्राणीच होतो आधी, म्हणून आपल्यात प्राण्याचे गुणधर्म आहेत. हे आपल्याला माहिती नाही, कारण आपला संपर्कच नाही आपला स्वतःशी. तेव्हा आपण कुठून आलो आणि काय आलो, काय जन्मही आठवत नाही, बरं नाही माहित नाही, आणि काहीच माहित नाही. जेव्हा आपण ते मन स्वतःकडे पाहतं, जागृत होतं, तर ते जनावर, ते प्राणी, तो प्राणी भानावर येतो, ते मन भानावर येतं.
आणि ते स्वतः त्याच्यातून स्वतःच धडपड करतात. जसं आपण म्हणतो पाण्यातून धम्मपदातली गाथा, पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे मन माराच्या बंधनातून सुटण्यासाठी तडफडतं. म्हणजे दुःख देणाऱ्या गोष्टीपासून बाहेर येण्यासाठी तडफडतं. ते मन स्वतःच प्रयत्न करतं त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, पण त्याला ते जमत नाही, कारण ते भानावर नाही, ते सतीमध्ये नाही. ते जसजसं सतीमध्ये येतं, तस तसं त्या जनावराचं रूपांतर माणसात होतं, असं मी म्हणतो. खरा माणूस कोण? जो जागा आहे तो, नाही तर तो जनावरच आहे. भानावर आहे तोच माणूस, नाही तो जनावर. तो दोष नाही, तो गुणधर्म आहे. एक दुःखदायक गुणधर्म आहे, त्याच्या विरुद्ध सुखदायक गुणधर्म आहे. तिथंच आहे, एकाच जागी येते. विद्या आणि अविद्या एकत्रच आहेत. ज्ञान अज्ञान एकत्रच आहेत. जागृत अजागृत अवस्था एकत्रच आहे, तिथंच आहे. फक्त घालवायचा आहे. अज्ञानातला घालवायचा आहे, अजागृतीतला घालवायचा आहे, अविद्येतला घालवायचा आहे, आणि तो सतीनं जातो. अनकॉन्शियस मधला घालवायचा आहे. म्हणजे अच आहे. फक्त जागृत व्हायचं. फक्त जागृत व्हायचं, आणि तो फक्तच महत्वाचा आहे. इंडिकेटरकडे दुर्लक्ष करता कामा नये. इंडिकेटर हा सतीमुळे जागृतीमुळे दिसतो. लक्ष ठेवा, आपण लक्ष ठेवतो ना, चौकात उभं राहिलो, लालकडे लक्ष ठेवतो, आणि आता कधी पिवळा लागेल आणि कधी हिरवा लागेल ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. त्याच्यावर आपली कृती अवलंबून असते. समजा आपलं इंडिकेटरकडे लक्ष नसलं, लालकडे आपलं लक्ष नाही, आणि आपण इकडे तिकडे पाहतो, आणि तो लालाचा पिवळा झाला, आणि आपलं लक्ष नाही, तर मागचे लोक हॉर्न वाजवतात. मागचे लोक हॉर्न वाजवतात, लक्ष कुठे आहे? चला. इथं आपलं हॉर्न वाजवायचं काम आहे. आपली जी सत्र आहेत ना, ही हॉर्न वाजवायचं काम आहे. पण ढकलायचं काम नाही, हे ज्याचं त्यालाच करायचं. चला, आपल्याला इंटरेस्टिंग काही काही गोष्टी सापडत चालल्यात आपल्या सत्रामध्ये. आपण सती साधनेच्या एक्सप्रेस मध्ये बसलेलो आहोत आणि इंडिकेटर ही जाणवलं पाहिजे. तर ती साधनेच्या एक्सप्रेस मध्ये बसलेलो आहोत. हा. हा. आणि ते प्रवासामध्ये इंडिकेटर जाणवलेच पाहिजे. तसं म्हणा. कसं पहा, हम्म. कसं पहा, आपण प्रॅक्टिस करा. अगदी बरोबर. खूप छान झालं सर, थँक्यू. सुनील साळवे, तुम्ही ऑन केलंय म्हणजे काहीतरी बोलाय तुम्हाला. हा, काही नाही सर. मगाशी तुम्ही म्हटले की माणसाची जी प्रवृत्ती आहे, जे चाललंय ते चालू द्या. म्हणजे सर्वांना समजत असेल जे काय चाललंय ते गैर चाललंय वगैरे, पण मनुष्य हा स्वतःला सिक्युअर करायचा प्रयत्न करतो असं वाटतं मला. हा, परंतु ते योग्य आहे का, हे पण पाहावं लागेल. हा, ते तर अयोग्यच आहे, पण माणूस हा आपल्या सिक्युरिटीला जास्त प्राधान्य देतो. प्राधान्य देतो, परंतु त्या त्या सिक्युरिटीच्या भ्रमामध्येच तो अडकतो जास्त. सिक्युरिटीसाठी प्रयत्न करून तो सिक्युअर होतच नाही ना. तो कुठं सिक्युअर होतो? ज्या गोष्टी टाळण्यासारख्या नाहीत तो टाळून
तो स्वतःला कसं आहे, तो हाईड करतो त्या गोष्टी. ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या हाईड करून तो स्वतःचा त्रास वाढवून घेतोय कालांतरात, आणि मुद्दाम नाही करत तो. ते मनाचं स्वरूपच असं आहे की त्याला ते भीती वाटते. ती भीती अज्ञानातली आहे, त्याला ते माहिती नाही. अनकॉन्शियस माइंडला ते माहिती नाही. टाळल्यानं कधी त्रास दूर होत नाही. यू हॅव टू फेस इट. त्याला तोंडच द्यावं लागतं, त्याला सामनाच करावा लागतो त्याचा, तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. अदरवाईज वी आर द ओनली व्हिक्टीम. फक्त त्याची आपण बळी ठरतो, बळी. बळी बळी नाही ठरायचं आपल्याला. तेच तर चालू आहे ना, आपण बळीच ठरतो. आपल्यामध्ये एवढी मोठी चांगली शक्ती आहे, एवढा चांगला उपाय आपल्या हातात आहे. बळी काय म्हणून ठरायचं? काय होईल ते होईल, पण करायचं. काय होत नाही, काय वाईट होत नाही. त्यामुळे सिक्युरिटी ती भ्रामक सिक्युरिटी आहे ना. ऍक्च्युअली इट इज नॉट सिक्युरिटी. ती भ्रामक सिक्युरिटी फक्त, म्हणजे कसं, मागे एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती ना मी, नाही का? एक मित्र असतो आणि तो, एक एक माणूस असतो आणि तो त्याच्या घरात कोणी नसल्यामुळे त्याला झोप येत नाही. एकटाच येतो आणि त्याला एकटेपणाची भीती वाटते. घाबरतो, तो झोप येत नाही त्याला. तर एक दिवस तो शेजारच्या मित्राला म्हणतो की अरे मला काय करू बे? मला झोपच येत नाही म्हणे, एकटं 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 वाटतं फार. तर म्हणतो हा हा मित्र त्याला सांगतो का तू काही काळजी करू नको, मी बाजूच्या खोलीमध्ये असतोच ना, तुला काही झालं तर मी आहेच आहे, फक्त आवाज दे. मग त्याला आधार वाटतो जरा. तेवढ्या आधाराने त्याला थोडस बरं वाटतं आणि त्याला झोप येते त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तो म्हणतो त्या मित्राला, अरे म्हणे तू असं सांगितल्यामुळं, मला आधार दिल्यामुळे मला आपोआप झोप आली. तर तो मित्र त्याला म्हणतो, अरे मी शेजारी नव्हतोच रात्री, मी बाहेर गेलो होतो. तर भ्रामक भीती, भ्रामक आधार, तर ते सिक्युरिटी पण भ्रामकच आहे. आणि काहीतरी आपल्याला असं वाटतं का हा याच्यामुळे आपल्याला सिक्युअर होईल. म्हणजे आता उदाहरणार्थ जे लोक देवधर्म मानतात, तर ते म्हणतात, काय म्हणतात, भिवू नको, हा, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. असतो का पाठीशी माहिती नाही, पण याला वाटतं आहे. म्हणजे ते शेजारच्या झोपलेल्या मित्रासारखंच आहे, जो तिथं नसतोच. तर माणसाचं माइंड हा खोटा आधार शोधतं आणि खोटी सिक्युरिटी, खोट्या सिक्युरिटी मध्ये जगतो. परंतु एखादी वेळ अशी येते तर तिथं त्याचं काही चालत नाही मग. आणि मग तो परत त्याला दोष देतो, अरे तुझ्या आधारावर मी, तू होता पाठीमागं म्हणून हे सगळं मी नीट पुढे निघालो, आणि हे काय माझ्या वाट्याला आलं. तर काही तक्रारीला जागा नाही. सो नो दाय सेल्फ. आत्मदीप भव. स्वतःचे आधार बनलं पाहिजे.
आत्ता शरण, स्वतःला शरण आलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे स्वतःच्या बुद्धीला शरण या, स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा, दुसऱ्याच्या अंकित होऊ नका. शेवटचा संदेश त्यांच्या 36च्या भाषणातला. तुम्ही अशा पद्धतीनं, तर ते शब्द पूर्ण माझ्या लक्षात नाही, तुम्ही अशा पद्धतीनं जर हा 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 बुद्धाचा संदेश जर तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला जीवनामध्ये यश येईल वगैरे, असं अशा टाईपचे, माझे ते शब्द पूर्ण लक्षात नाही, अशा आशयाचे ते शब्द आहेत. त्यामुळे हे अत्तदीप भव, स्वतःला शरण या, स्वतः मध्ये उतरा, म्हणजे भानावर या, जागृती, हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. थांबूया या ठिकाणी. हो सर. जय भीम सर. जय भीम. जय भीम. ओके.